नमस्कार, मी स्नेहा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, उन्हाळा सुरू आहे आणि तुम्हाला माहितीच असेल आता कैरीचं सीझन पण चालू आहे आणि आता कैरी ही सगळीकडे उपलब्ध असतीलच। तर आज आपण झटपट होणारी आणि चविष्ट अशी कैरी आणि पुदिन्याची सुकी चटणी बनवणार आहोत। अगदी मोजक्या साहित्यामध्ये होणारी ही इन्स्टंट चटणी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चटणीसाठी लागणारे साहित्य आपण बघू। ही बघा, अशी मी एक कैरी घेतली आहे। ही हापूसची कैरी आहे। बघा, ही खूप चवीला आंबट असते। तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती तुम्ही वापरले तरी चालेल। या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। ही 1 चमचा साखर घेतली आहे। हे बघा, बारीक चवीनुसार मीठ। हे 10 ते 12 पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि या 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या साफ करून घेतल्या आहेत। आणि हे बघा, 1 वाटी हे ओलं खोबरं किसून घेतलं आहे। चटणी म्हटल्यावर ओलं खोबरं हे आलंच। हे बघा, एवढंच साहित्य आहे। तर पहिल्यांदा मी या कैरीचे साल काढून तिला कापून घेणार आहे। तुमच्याकडे कैरी छोटी किंवा कोवळी असेल तर साल न काढता कापून घेतली तरी चालेल। हे बघा, कैरीचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। मी ही अर्धीच कैरी घेतली आहे, कारण ही कैरी खूप आंबट आहे, प्रमाणातच घेतली आहे। आता आपलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचं आहे। हे ओलं खोबरं पण मी टाकून घेते। तुम्हाला मी म्हटलं तसं कोकणातील प्रत्येक रेसिपी खोबऱ्याशिवाय अपूर्णच आहे। अर्ध्या कैरीसाठी 1 वाटी खोबरं घेतलं आहे। ही पुदिन्याची पाने, चवीनुसार मीठ आणि हे 1 चमचा साखर टाकून घेते। यात 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आणि ही अशी तोडून मिरची टाकायची आहे। एवढंच साहित्य आहे। चला आपण याला वाटून घेऊ। आता यात अजिबात पाणी टाकायचं नाही। आपल्याला सुकी चटणी बनवायची आहे, जेणेकरून ती 2-3 दिवस आरामात टिकेल। हे बघा, एकदा मी असं वाटून घेतलं आहे। तुम्हाला जर असं जाडसर मिश्रण पाहिजे असेल तर असंच ठेवू शकता, पण मी अजून एकदा मिक्सरला फिरवून घेते, म्हणजेच अजून थोडं बारीक वाटून घेते। हे बघा, पुन्हा एकदा मी वाटून घेतलं आहे। मस्त आता बारीक चटणी वाटून झाली आहे। बघा, मी यात हळद टाकलेली नाही आहे, कारण मला कैरीचा जो नैसर्गिक रंग आहे तोच ठेवायचा आहे। बघा, किती मस्त आणि झटपट अशी आपली चटणी तयार आहे। यावर मी तडका वगैरे टाकणार नाही आहे। ही चटणी अशीच खूप चविष्ट लागते। अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी अशी ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। जेवणासोबत तोंडी लावायला किंवा डाळ भातासोबत जेवणाची चव वाढवते ही चटणी। ऑइल फ्री आणि हायजेनिक अशी ही रेसिपी आहे। आणि पुदिना हा शरीरासाठी थंड असतो। आता उन्हाळा आहे तर पुदिन्याची पाने शक्य असेल तर टाका, त्याचा फ्लेवर पण मस्तच लागतो। तर इथे आपली कैरी आणि पुदिन्याची चटणी तयार आहे। अशा झटपट आणि चटकदार रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।